तू बोल लवकर. राईट द जस्टिफिकेशन ऑफ सेफ्टी ऑफ फॅक्टर विच इज यूज इन अ लिमिट स्टेट डिझाईन इज रिफर ॲज अ पार्शियल सेफ्टी फॅक्टर. त्यानं तुम्हाला 2 मार्काला प्रश्न काय विचारला आहे बघा, व्यवस्थित वाचा. प्रश्न विचारतोय राईट द जस्टिफिकेशन टू द सेफ्टी फॅक्टर विच इज यूज इन लिमिट स्टेट डिझाईन इज रिफर टू ॲज पार्शियल फॅक्टर. म्हणजे ते म्हणतात की लिमिट स्टेट मेथडमध्ये बघा डिझाईन करण्याच्या आपल्याकडे सहसा 2 पद्धती असतात. मी तुम्हाला जर सांगायला गेलो तुमच्या लक्षामध्ये येईल की RCCमध्ये डिझाईन करण्याच्या 2 पद्धती असतात. तो डिझाईन करण्याच्या मेथड किती आहेत, डिझाईन मेथड 2 नाही ॲक्च्युली 3 असतात, पण ती तिसरी पद्धत काढूनच टाकली. मग 2 कोणकोणते, एक असते वर्किंग स्ट्रेस मेथड, एक कोणती असते वर्किंग स्ट्रेस मेथड आणि दुसरी आपल्याकडे असते लिमिट स्टेट मेथड. आता लिमिट स्टेट मेथडमध्ये सेफ्टी अचीव करण्यासाठी आपल्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाईड करावा लागतो किंवा फॅक्टर ऑफ सेफ्टीचा वापर करावा लागतो. परंतु फॅक्टर ऑफ सेफ्टी लिमिट स्टेट मेथडमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 प्रकारचे असते आपल्याकडे. तो कोणकोणते बरं का, फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 प्रकारचे कोणकोणते असतात. एक मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी वापरली जाते. मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी सांगायचं तात्पर्य काय, मटेरियलची स्ट्रेंथ जर का समजा 10 असेल तर तुम्हाला मानावं लागेल की 8च आहे, याचा अर्थ तुम्हाला डिवाईड करावं लागेल कोणत्या तरी फॅक्टरने. ओके, तर मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी एक फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरायचं आपल्याला, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर मटेरियल स्ट्रेंथ. आणि दुसरा वरून येणाऱ्या लोडसाठी तो फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही डिझायनिंग करत असताना वरून जर का ॲक्च्युअल लोड 10 येत असेल ना तर तुम्ही 12 मानून घ्यायचं. म्हणजे वरून येणारा लोड जास्त माना आणि मटेरियलच्या स्ट्रेंथला कमी माना. या 2 गोष्टींसाठी आपल्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरावा लागतो. म्हणून जो फॅक्टर ऑफ सेफ्टी येईल त्याला आपण पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी बोलतो. आलं का. तो काय बोलायचं, लिमिट स्टेट मेथडमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण 2 गोष्टीसाठी वापरतो, मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी आणि वरून येणाऱ्या लोडसाठी. मटेरियलच्या स्ट्रेंथला कमी करण्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी लागतो, वरून येणाऱ्या लोडला वाढवण्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी लागतो. 2 गोष्टीसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी लागतोय, म्हणून याला आपण पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी बोलतो. नाही समजलं का, आलं का लक्षात. तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो, जसं की मटेरियलची स्ट्रेंथ समजा FCK बरोबर का, तुम्हाला डिझाईन स्ट्रेंथ काढण्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाईड करावं लागतं. वरून येणारा लोड समजा FDA, लोड किती आहे समजा P किती लोड आहे P, पण तुम्हाला लिमिट स्टेट मेथडमध्ये त्याला वाढवावं लागतं, म्हणजे इंटू FOS करावं लागतं. आलं का लक्षात. मग आता मटेरियलच्या स्ट्रेंथला कमी करण्यासाठी डिवाईड करावं लागलं, वरून येणाऱ्या लोडला वाढवण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागलं. मल्टिप्लाय केला फॅक्टर ऑफ सेफ्टी, डिवाईड केला फॅक्टर ऑफ सेफ्टी, 2 फॅक्टर ऑफ सेफ्टी झाले नाही, म्हणून पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी बोलतात त्यांना. आलं का. पण वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये जर बघायला गेलात ना, वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये एकच फॅक्टर राहतो, 2 राहत नाही. मटेरियलच्या स्ट्रेंथसाठी पण आणि वरून येणाऱ्या लोडसाठी पण एकच फॅक्टर राहतो. ओके चला, तर तुम्हाला समजून सांगितलं, आता वाचून बघू आपण कसं लिहायचं. बघा, सीज द सेफ्टी प्रिन्सिपल डिझाईन फॅक्टर लोड अँड मटेरियल स्ट्रेंथ विच आर नॉट डिपेंडंट इच अदर, 2 डिफरंट सेफ्टी फॅक्टर, 1 फॉर लोड अँड अनदर फॉर मटेरियल स्ट्रेंथ इज यूज. मग तुम्हाला लिहायचं कसं आहे बरं का, इन द लिमिट स्टेट मेथड. कसं लिहायचं, इन द लिमिट स्टेट मेथड द फॅक्टर ऑफ सेफ्टी देअर आर 2 टाईप ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी विच इज यूज फॉर मटेरियल स्ट्रेंथ अँड लोड, सो दॅट बिकॉज ऑफ द 2 फॅक्टर कंट्रीब्यूट पार्शियली सेफ्टी. कळालं का, लोड वाढवतात तरी सेफ्टी येते, मटेरियलची स्ट्रेंथ कमी करतात तरी पण सेफ्टी येते. सो दीज 2 फॅक्टर कंट्रीब्यूट द पार्शियल सेफ्टी, दे आर टर्म ॲज पार्शियल सेफ्टी फॅक्टर. किती सोपं आहे, मी जे सांगितले वाक्य बनवा व्हिडिओ ऐकून. काय बोललो मी तुम्हाला, इन लिमिट स्टेट मेथड देअर आर 2 फॅक्टर ऑफ सेफ्टी, 1 फॉर मटेरियल स्ट्रेंथ अँड अनदर फॉर लोड, बट बोथ फॅक्टर ऑफ सेफ्टी इज कंट्रीब्यूट दी सेफ्टी इन द स्ट्रक्चर, देअरफॉर दिस फॅक्टर ऑफ सेफ्टी इज कॉल्ड ॲज पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी. बोला जमल का, पाठांतर नको करू बाळा. प्रश्न दुसरा प्रश्न आपल्याला विचारतो आता की स्टेट एनी लोड टू बी कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द स्टील स्ट्रक्चर अलॉंग विथ देअर रिस्पेक्टिव्ह कोड. तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का, तुम्हाला म्हणतायत की तुम्ही जेव्हा आपण लिमिट स्टेट मेथड किंवा कोणती पण पद्धतीने डिझाईन करतायत तो वरून लोड येतो, पण लोड कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांच्यासाठी IS कोड कोणता आहे. स्टेट एनी लोड टू बी कन्सिडर व्हाईल डिझायनिंग द स्टील स्ट्रक्चर अलॉंग विथ देअर IS कोड, त्यांचे कोड पण सांगा आणि लोड कोणकोणत्या प्रकारचे येतात स्ट्रक्चरवरती ते पण सांगा. सगळ्यात पहिला येतो डेड लोड म्हणजे कोणता, जो जागेवरून हालत नाही, कंटिन्यू एका ठिकाणी पडून राहतो. डेड लोडची माहिती पाहिजे असेल तर IS कोड 875/1987 पार्ट 1 लागेल. तो डेड लोड IS 875/1987 पार्ट 1. लाईव्ह लोडसाठी काय IS 875/1987 पार्ट 2. ठीक आहे, सेम 1, 2, 3, 4 करत जायचं आहे. तो डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोडसाठी IS 875/1987 पार्ट 3. स्नो लोडसाठी तो डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, स्नो लोड, IS कोड 875/1987 पार्ट 1, 2, 3, 4 पर्यंत.
आणि लास्टवाला काय लोड ड्यू टू सेस्मिक म्हणजे अर्थक्वेक लोड. अर्थक्वेक लोडसाठी असते आपल्याकडे 1893-2002. पुढचं नाही लिहायची गरज, एवढंच फक्त समजलं का. तो अशा पद्धतीचे 5 आहेत, तुम्हाला कोणते बी 4 लिहायचे आहेत, जमेल का. तो सेस्मिक लोडसाठी किती 1893-2002. 1893-2002 सेस्मिक लोड म्हणजे अर्थक्वेकचा लोड. बोला समजलं का. चला स्टेट आणि टू डिफरन्स बिटवीन दी सिम्प्लो सपोर्टेड स्लॅब अँड कॅन्टिलिव्हर स्लॅब. याच्याऐवजी तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारतात ते 1 वे स्लॅब अँड 2 वे स्लॅब असा फरक स्पष्ट करा तुम्हाला विचारतात. परंतु सध्या आता विचारलेलं काय टू डिफरन्स बिटवीन दी सिम्पली सपोर्टेड स्लॅब अँड कॅन्टिलिव्हर स्लॅब. सिम्पली सपोर्टेड स्लॅब म्हणजे कोणता बरं का, आपल्या डोक्यावरती असणारा हा जो स्लॅब आहे याला चारी बाजूनी जर का सपोर्ट करून ठेवला असेल ना तर तो सिम्पली सपोर्टेड झाला. परंतु छज्जा खिडकीच्या बाहेर छज्जा काढलेला असतो बरोबर का, तो एका बाजूला मोकळा असतो, फ्री राहतो आणि दोघं साईडने. म्हणजे हे बघा जर समजा स्लॅब असा रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो, जर याला चारही कोपऱ्यांनी जर का सपोर्ट केला असेल तर हा सिम्पली सपोर्टेड आहे. परंतु याला या 4 कोपऱ्यापैकी फक्त 2च एजला जर का तुम्ही फिक्स भिंतीमध्ये फसून ठेवले समजा हे आणि इकडे मोकळा ठेवलेला आहे तर हा कॅन्टिलिव्हर आहे. हा काय कॅन्टिलिव्हर. आलं का लक्षामध्ये. तो देअरफॉर एक जनरल झालं. पण आता आपल्याला म्हणलेलं आहे त्यांचा फरक स्पष्ट करून दाखवा तुम्ही. तो फरक स्पष्ट करून आपण आता दाखवूया, एक एक करून बघूया. चला सिम्पली सपोर्टेड स्लॅब म्हणजे कोणता, ज्याला चारी बाजूने आपण सपोर्ट करून ठेवलेला आहे. म्हणजे असा बघा सपोर्ट केलेला म्हणजे अशी आकृती काढायची त्याची, याला बोलतो आपण सिम्पली सपोर्टेड स्लॅब. आणि कॅन्टिलिव्हर स्लॅबची डायग्राम कशी येईल, जसं की समजा इकडच्या बाजूला भिंत पकडतो, ही भिंत आहे, या भिंतीमध्ये फेकून दिलं, कळालं का, हा छज्जा आहे. एक्झाम्पल काय त्याचा छज्जा इकडे दिलं आहे, छज्जा आहे, ओव्हर हँग बाल्कनी, ओव्हर हँग बाल्कनी असतात बघितलं का. हां मग आता बघा सिम्पली सपोर्टेडमध्ये जे मेन रेनफोर्समेंट असतात ते बॉटमला प्रोव्हाइड करतो, कळालं का. म्हणजे तुम्ही जर का समजा सिम्पली सपोर्टेडला इकडून बघितला नाही स्लॅबला, तो हा अर्ध्या फुटाचा जो स्लॅब आहे 150 mm हा असा स्लॅब तुम्हाला थिकनेस दिसायला भेटेल. आणि याच्यामध्ये बार कुठे लावतो आपण, रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम. कुठे देतो मेन बार, मेन रेनफोर्समेंट इन द सिम्पली सपोर्टेड स्लॅब इज प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम. काय बोललो कळालं का. मेन रेनफोर्समेंट जे आहे ते आपण बॉटम सेक्शनला प्रोव्हाइड करतो. परंतु कॅन्टिलिव्हरमध्ये मेन रेनफोर्समेंट आपण कुठे प्रोव्हाइड करत असतो, टॉपला. कुठे प्रोव्हाइड करत असतो, आलं का. तो मेन रेनफोर्समेंट सिम्पली सपोर्टेडमध्ये मेन रेनफोर्समेंट बॉटमला देत असतो आणि कॅन्टिलिव्हरमध्ये हे ते आपण टॉपला देतो. पहिला पॉईंट क्लिअर झाला. दुसरा बोथ एंड ऑफ द स्लॅब आर सिम्पली सपोर्टेड. याचा अर्थ काय आहे, याचे जे एंड असतात सिम्पली सपोर्टेड म्हणजे या पद्धतीने बघा, असं समोरून जर दाखवला तर असा आहे, तो याचे बोथ एंड म्हणजे स्लॅब कळते ना, आणि दोघं साईड नाही. तुम्ही जर इकडून बघितलं ना तर बोथ एंड्स ऑफ द स्लॅब आर सिम्पली सपोर्ट. सिम्पली सपोर्ट म्हणजे जस्ट ठेवलेला. तुम्ही जर का समजा असं बघितलं ना कॉलम, याचा झोपडी असतं, झोपडी असा कॉलम बघितलं का लाकडाचा, हां मग याच्यावर काय आपण असं बीम आणून ठेवून देतो, दोरीने बांधून टाकतो, याला बोलतात सिम्पली सपोर्ट. कारण त्याला तुम्हाला असं भिंतीवर ठेवून दिलेला स्लॅब आहे, समजलं का. हां तो बोथ एंड ऑफ द स्लॅब आर सिम्पली सपोर्टेड. वन एंड ऑफ द स्लॅब इज फिक्स, एक एंड काय फिक्स आणि अनदर काय फ्री. समजलं का नाही. चला सांगा पहिल्या ठिकाणी काय बोललो, सिम्पली सपोर्टेड स्लॅबमध्ये मेन रेनफोर्समेंट आपण बॉटमला प्रोव्हाइड करत असतो आणि कॅन्टिलिव्हर स्लॅबमध्ये मेन रेनफोर्समेंट आपण टॉपला प्रोव्हाइड करत असतो. याचे बोथ एंड जे आहे ते सिम्पली सपोर्टेड असतात. वन एंड स्लॅब फिक्स असतो आणि दुसरा काय असतो, फ्री असतो. बेंडिंग मुवमेंट इज मॅक्झिमम ॲट द सेंटर ऑफ द सेक्शन. बघा सिम्पली सपोर्टेड स्लॅब जो असतो त्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट सेंटरला असते आणि कॅन्टिलिव्हरमध्ये बेंडिंग मुवमेंट ही फिक्स सपोर्टला असते. काय बोललो, सिम्पली सपोर्टेड स्लॅबमध्ये बेंडिंग मुवमेंट ही सेंटरला मॅक्सिमम राहते. ठीक आहे. हां म्हणजे याचा अर्थ असा झाला की ताण जो येतो ना, बेंड झाल्यानंतर जो ताण येतो तो सगळ्यात जास्त सेंटरमध्ये सिम्पली सपोर्टेडच्या. साहजिक आहे ना, जर तो असा वागतोय तर सेंटरमध्ये जास्त वागतोय, जिथे जास्त वागणार तिथे ताण जास्त राहणार ना. ताण म्हणजे बेंडिंग मुवमेंट, कळालं का. तो बेंडिंग मुवमेंट इन द सिम्पली सपोर्टेड स्लॅब इज मॅक्सिमम ॲट द सेंटर अँड इकडे किती आहे, तो बेंडिंग मुवमेंट इज मॅक्सिमम ॲट द फिक्स एंड. कुठे असते, फिक्स एंडला. ओके चला पुढे. बेंडिंग मुवमेंट पॅटर्न इज सॅगिंग अक्रॉस द क्रॉस सेक्शन. सॅगिंगचा मिनिंग झाला असा झोका. तो बेंडिंग मुवमेंटचा पॅटर्न कसा असतो, सॅगिंग असतो. आणि बेंडिंग मुवमेंटचा पॅटर्न कसा असतो, वाकल्यानंतर असं वाकेल ना, याला बोलतात हॉगिंग. कळतंय का. हे बघा हॉगिंग शेप. तो हॉगिंग शेप म्हणजे असा बीम येणार, असा स्लॅब आहे ना, असा वाकेल ना बाळा, याला बोलतात हॉगिंग शेप. आणि हा काय झाला, हा सॅगिंग शेप. तर बेंडिंग मुवमेंट पॅटर्न इज सॅगिंग शेप अक्रॉस द क्रॉस सेक्शन. बेंडिंग मुवमेंट पॅटर्न इज हॉगिंग शेप अक्रॉस द क्रॉस सेक्शन. एक्झाम्पल काय, स्लॅब ऑफ हॉल अँड बेडरूम. हॉल आणि बेडरूमचे जे स्लॅब असतात ते काय झाले, ते सिम्पली सपोर्ट. आणि कॅन्टिलिव्हरचे काय झाले, छज्जा, ओव्हर हँग बाल्कनी. आलं लक्षामध्ये. तो या पद्धतीने आहे. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर द डेव्हलपमेंट लेंथ अलॉंग विथ नोटेशन यूज इन इट. हा प्रश्न झालेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, पण तरी देखील सांगून देतो, थेरिओटिकल क्वेश्चन आहे. डेव्हलपमेंट लेंथ ज्याला आपण LD बोलतो, याला डिराईव्ह करण्याचं एक्सप्रेशन आपल्याकडे 0.87 FY × 5 डिवाइड बाय 4 टाइम टाऊ BD. हा आपला जनरल फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये LD जो असतो ती डेव्हलपमेंट लेंथ असते. LD काय असते, ही डेव्हलपमेंट लेंथ असते. FY जो असतो ती FY असते आपली ग्रेड ऑफ स्टील. काय असतो तो,
ग्रेड ऑफ स्टील. स्टीलचे आपल्याकडे किती ग्रेड आहेत? 3. कोणकोणते स्टीलचे 3 प्रकार आहेत तुमच्याकडे? FE 250, याला बोलतो आपण माइल्ड स्टील, बरोबर. FE 415 आणि FE 500. तुमच्या लक्षामध्ये येईल की 415 आणि 500 देत ना, याच्यावरती आटे असतात. काय असतात याच्यावरती? आटे. समजलं का? मग हे झालं. मग या पद्धतीने आपण हे काय करू शकतो, हे डेव्हलपमेंट लेंथचं आपल्याकडे इक्वेशन आहे. याच्यामध्ये फाय राहून गेला आहे. फाय काय? फाय आहे डायमीटर ऑफ बार, डायमीटर ऑफ बार. आणि टाऊ बी डी काय आहे? टाऊ बी डी आहे बॉन्ड स्ट्रेस, बॉन्ड स्ट्रेस. तो तुम्हाला गिव्हन असतो. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. 2 मार्काचा प्रश्न होऊन जातो. पुढचा प्रश्न तुम्हाला काय म्हणतो बघा, इनलिस्ट आणि 4 फंक्शन युझिंग ट्रान्सफर स्टील इन द RCC कॉलम. ट्रान्सफर स्टील इन RCC कॉलम. तो कॉलम जेव्हा बोलतोय तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर हा कॉलम झाला, हा कॉलम झाला कॉन्क्रीटचा. याच्यामध्ये मेन बार उभे असतात, हे मेन बार आहेत, बरोबर का? हे मेन बार आहेत. आता या मेन बारला पकडण्यासाठी तुम्हाला काय लावावं लागतात? अशा पद्धतीने बार जे आहेत ना, हे लावावं लागतं. समजले का? हे बघितले का? आणि याला बोलतो आपण ट्रान्सफर स्टील. याला काय बोलतो आपण? मग या ट्रान्सफर स्टीलचं काम काय आहे? याचं काम आहे की जे मेन बार असतात, तुम्ही जर वरून बघितले आता तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा प्लॅन झाला त्याचा, त्या कॉलमचा चौकोनी प्लॅन, बरोबर. हे मेन बार असे 4 बार मी लावलेले समजा. याला गुंफण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो? हे आपले ट्रान्सफर स्टील. आलं का? तो ट्रान्सफर स्टील त्याला गुंफणार. दुसरी काय? यांच्यामधला कोअरमधलं कॉन्क्रीट बाहेर निघून जायला नको बाबा, त्याला कन्फाईन करण्यासाठी काय करतात? कन्फाईन म्हणजे पॅक पकडण्यासाठी, त्याला पॅक करण्यासाठी याचा वापर होतो. तो बरेचसे आहेत कारण, एक एक करून बघूया. 4 लिहिलेत, तुम्हाला 4 लिहायचे. किती लिहायचे? 4. तो 4 फंक्शन सांगायचे ट्रान्सफर स्टीलचे RCC. पहिलं काय? टू प्रिव्हेंट म्हणजे रोखायचे. कशाला? बकलिंग ऑफ लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट बार. लॉन्जिट्युडनल म्हणजे कोणते? मेन बार. तर हे जे मेन बार आहेत त्या मेन बारला वाकण्यापासून वाचवण्यासाठी. लॉन्जिट्युडनल बार म्हणजे कोणते? याला बोलतो आपण लॉन्जिट्युडिनल. हे उभे बार म्हणजे लॉन्जिट्युडिनल बार. यांना बकल होण्यापासून, बकल म्हणजे काय? आता वाकतोय समजा तो, तर त्याला वाकण्यापासून रोखायचं आहे तुम्हाला. तर त्याला काय त्यासाठी काय करणार? हे गुंफणार तुम्ही. कळालं का? सो देअरफॉर इंग्रजीमध्ये कसं लिहितात? टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट बार किंवा बकलिंग ऑफ लॉन्जिट्युडनल बार म्हटलं तरी चालेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? या पद्धतीचं हे सेक्शन करावं लागेल. ओके. 2 नंबर काय आहे बघा, टू होल्ड द लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट इन द पोझिशन. जे मेन बार आहेत त्यांना पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे जागेवरती इकडे तिकडे निघून जायला नको. 1 नंबर काय बोललो की लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट बारची बकलिंग म्हणजे वाकणं, ठीक आहे, त्याला रोखण्यासाठी. नंतर लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट बारला पोझिशनमध्ये होल्ड करण्यासाठी. टू होल्ड द लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट इन द पोझिशनमध्ये राहायला पाहिजे बाबा, इकडे तिकडे सटकायला नको. कन्फायनिंग द कॉन्क्रीट कोअर म्हणजे या सेंटरमधलं कॉन्क्रीट बाहेर निघायला नको, याला बोलतात कॉन्क्रीट कोअर. तो त्याला कन्फाईन करणं, त्याला पॅक करणं, ठीक आहे. तो कन्फाईन द कॉन्क्रीट कोअर टू होल्ड द लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट इन अ पोझिशन, टू प्रिव्हेंट द बकलिंग ऑफ लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट बार. आणि 4था आहे टू रिड्यूस द डायगोनल टेन्शन. डायगोनल टेन्शन म्हणजे काय बरं का? याचा अर्थ असा तिरपा क्रॅक यायला नको, असा तिरपा क्रॅक जायला नको, याला बोलतात तो डायगोनल टेन्शनला रोखणं, रिजिस्ट करणं. टू रिजिस्ट द डायगोनल टेन्शन, असा तिरपा क्रॅक यायला नको. टू कन्फाईन द कॉन्क्रीट कोअर, कॉन्क्रीटचा जो RCC मधला जो कॉलम आहे ना, त्याच्या सेंटरमधलं कॉन्क्रीट बाहेर निघून जायला नको, त्याला कन्फाईन करण्यासाठी. टू होल्ड द लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट इन द पोझिशन, मेन बार पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी. आणि आलं का लक्षामध्ये? ओके. पुढचा प्रश्न, डिफाईन कॅरेक्टरिस्टिक लोड अँड कॅरेक्टरिस्टिक लोड अँड डिझाईन लोड. तो कधी कधी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथबद्दल विचारतात. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ, कॅरेक्टरिस्टिक लोड, डिझाईन स्ट्रेंथ, डिझाईन लोड, असे 4 घटना विचारतात. सध्यासाठी काय विचारलेलं आहे की कॅरेक्टरिस्टिक लोड म्हणजे काय आणि डिझाईन लोड म्हणजे काय. कॅरेक्टरिस्टिक लोड कोणता असतो बघा, तुम्हाला सांगतो. आता एखादी स्ट्रक्चर आहे, समजा हा कॉलम आहे, या कॉलमवरती येणारा लोड मला माहिती आहे P आहे. किती आहे? P. की ॲक्च्युअल लोड P येतोय. पण मला सांगा, जर ॲक्च्युअल लोड P येत असेल तर तुम्ही P लोड घेणार का? वरून येणारा लोड आपण नेहमी जास्त पकडतो. कारण बाबा आता समजा एखादी खाट आहे, खाट बनवायला किंवा कॉट बनवायला टाकला, त्या कॉटवरती 4च लोक बसतात आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील आपण त्या माणसाला काय बोलतो? 6 लोकांसाठी बनवा. किती? 6 लोक बसू शकतात आरामात, यासाठी बनवा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये 4च लोक आहे, पण तरी देखील तुम्ही त्याला काय म्हणतायत? लोड जास्त घ्या. तो वरून येणारा लोड आपण जास्त पकडतो. समजलं का? मग कॅरेक्टरिस्टिक लोड म्हणजे काय की ॲक्च्युअल लोड 4 येतोय, पण तुम्ही त्याला वाढवून 6 समजताय, तो हा झाला कॅरेक्टरिस्टिक लोड. हा काय झाला? कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वाढवून घेतलेला. मग आपण आता कसं बोलणार बरं का? बघा, सो कॅरेक्टरिस्टिक लोड म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक लोड काय? असा लोड आहे ज्याचे भविष्यामध्ये, बघा विचार करा, समजा मी काय म्हणतोय, ॲक्च्युअल लोड 4 होता, मी वाढून घेतला त्याला 6. तो 6 हा लोड असा आहे की पूर्ण लाईफमध्ये पार्टी करा, काही बी करा, या 6 पेक्षा जास्त लोड यायचे चान्स फक्त 95 किती टक्के आहेत? 5%. फक्त किती? 5%.
95% चान्स आहेत की येणारच नाही, फक्त 5% चान्स आहे की जाऊ शकतं. काय बोललो मी, माझं बोलणं कळालं का? हां, समजा तुम्ही लोड वाढवून घेतायत ना, पण तुम्ही लोड असा वाढवलाय की याच्यापेक्षा जास्त व्हायचे चान्स फक्त 5%, 95% चान्स याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. मग ते इंग्रजीमध्ये लिहून दाखवायचे बस. सो इट इज द टाईप ऑफ द लोड, हा लोडचा असा प्रकार आहे. तो इट इज द लोड विच 95% प्रॉबॅबिलिटी नॉट बिंग एक्सीड, 95% चान्स आहेत की याच्यापेक्षा लोड एक्सीड होणार नाही. 95% प्रॉबॅबिलिटी नॉट बिंग एक्सीड ड्युरिंग द लाईफ ऑफ द स्ट्रक्चर, पूर्ण लाईफमध्ये 95% चान्स आहेत की या लोडपेक्षा जास्त लोड जाणार नाही. आणि जो हा लोड आहे त्यालाच आपण बोलतो कॅरेक्टरिस्टिक लोड. बोला, समजलं का? पुढे आपल्याकडे आता डिझाईन लोड. या कॅरेक्टरिस्टिक लोडला जर फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय केलं रे तुम्ही, तर तुम्हाला भेटेल डिझाईन लोड. काय भेटेल? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की ॲक्च्युअल लोड 4 येत होता, पण वाढून घेतला तुम्ही 6. जो 6 लोड आहे याच्यापेक्षा जास्त यायचे चान्स जे आहे ते फक्त 5%, 95% चान्स आहे की येणार नाही. पण तरी देखील याच्यापेक्षा जास्त घेतो मी डिझाईन करायला, तो कॅरेक्टरिस्टिक पेक्षा जास्त तुम्ही घेतायत, मग तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा जाऊन तो होणार 8. मग डिझाईन करायला 8 घेताय, मग हा डिझाईन लोड झाला. भले ॲक्च्युअल 4 येतोय तर 8 घेऊन डिझाईन करा. कळलं? सो देअरफॉर इट इज व्हॉट पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द लोड इज इनहान्सिंग द फॅक्टर, सो मल्टिप्लाइंग द कॅरेक्टरिस्टिक लोड. तो काय बोलणार? इट इज द प्रोडक्ट ऑफ, काय बोलायचं? इट इज द प्रोडक्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक लोड अँड पार्शियल फॅक्टर सेफ्टी फॉर द लोड. नाही समजलं का? तो मला काय लिहायचं फॉर्म्युला डिझाईन लोडचा, समजा तो डिझाईन लोड. इट इज द प्रोडक्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक लोड इनटू पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड. आलं का? तो पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द लोड आणि कॅरेक्टरिस्टिक लोड या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे डिझाईन लोड. समजलं का? त्याचा फॉर्म्युला बी लिहायचा आणि जे फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं ते इंग्रजीमध्ये लिहायचं ना बाळांनो. इट इज द प्रोडक्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक लोड अँड पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द लोड इज कॉल्ड ॲज डिझाईन लोड. देअरफॉर डिझाईन लोड इज इक्वल टू पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू कॅरेक्टरिस्टिक लोड. बोला, अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. पुढचा पॉईंट आहे डिफाईन द टर्म एंड रिटर्न. तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का की ते पीच गेज हे पण विचारतात. तर आता यांनी काय म्हणले, डिफाईन द टर्म एंड रिटर्न म्हणजे काय, लॅप लेंथ म्हणजे काय, वेल्डिंगमध्ये आपण वापरत असतो, याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. एंड रिटर्न म्हणजे काय, लॅप लेंथ म्हणजे काय. मग बघू चला. एंड रिटर्न कोणाला बोलतात बघा. समजा ही एक पट्टी आहे, ही एक प्लेट आहे आणि याच्यावरती आपण दुसरी एक प्लेट लावून दिली आहे आणि आपण वेल्डिंग करून टाकली. समजा फक्त या 2 साईडला वेल्डिंग केली, तर तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही याला ओढणार ना तर याचे चान्स आहेत की सटकू बी शकते. पण जर तुम्ही याला एंडला या पद्धतीने वेल्डिंग केली, इकडून थोडी आणि इकडून थोडी, तर याची स्ट्रेंथ वाढून जाईल. कळालं का? जेव्हा तुम्ही ओढणार ना तर हा इथं अडकून जाईल ना बाळावर. कळालं का? तो या कोपऱ्यावरती जेवढी तुम्ही लांबी प्रोव्हाइड करतात याला बोलतात एंड रिटर्न. काय म्हणतात याला? एंड रिटर्न. तो एंड रिटर्न म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. वेल्डिंगची जेवढी साईज असते, साईज ऑफ वेल्ड बघितलं असणार तुम्ही, वेल्डिंगचे व्हिडिओ बघा जरा, त्याच्यामध्ये तो वेल्डिंगची साईज आहे त्याची दुप्पट, त्याची किती? दुप्पट. तुम्ही जर का समजा या एजवरती जर वेल्डिंग प्रोव्हाइड केली, वेल्डिंगच्या साईजच्या दुप्पट जर का तुम्ही या किनाऱ्यावरती जर का वेल्डिंग प्रोव्हाइड केली, तर याला आपण एंड रिटर्न बोलत असतो. तो बघा एंड रिटर्न कसा तयार करतात. एंड रिटर्न आर मेड इक्वल टू दी ट्वाइस ऑफ द साईज ऑफ द वेल्ड टू रिलीव्ह द वेल्ड लेंथ फ्रॉम द हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ॲट देअर एंड. कळालं? तो रिलीव्ह म्हणजे काय, रिलीव्ह करणं म्हणजे काय, ताकद वाढवणं. आलं का? तर तुम्ही काय करून टाकतात, वेल्डिंगची स्ट्रेंथ वाढवताय ना. तो वेल्डिंगची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण एंडवरती 2 टाइम ऑफ यस, किती, इकडून 2s इकडून 2s एवढा आपण वेल्डिंग प्रोव्हाइड करून देत असतो. त्यामुळे स्ट्रेंथ ऑफ वेल्डिंग वाढून जाते. हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कुठे असतो, इथे असतो ना किनाऱ्यावरती. तुम्ही ताणायला जा, इथे सगळ्यात जास्त ताण येतो. म्हणजे जिथं हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन आहे ना, त्याला रिलीव्ह करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी समजा तुम्हाला एंडला काय करावं लागलं, 2s एवढी वेल्डिंग द्यावी लागली आणि याला तुम्ही एंड रिटर्न बोलणार ना. नाही समजलं तरी तुम्ही इंग्रजीमध्ये कसं लिहायचं बघा. एंड रिटर्न कसं बनवतात, इट इज द लेंथ असं बोलायचं बघा. एंड रिटर्नची डेफिनेशन कशी लिहिणार, एंड रिटर्न कशी लिहिणार, इट इज द लेंथ ऑफ वेल्ड, इट इज द लेंथ ऑफ वेल्ड प्रोव्हाइडेड, कुठे प्रोव्हाइड करतात, प्रोव्हाइडेड ॲट एंड ऑफ, प्रोव्हाइडेड ॲट द एंड ऑफ प्लेट वेअर हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, वेअर हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. कळलं? असं म्हणायचं. इट इज द लेंथ ऑफ द वेल्ड प्रोव्हाइडेड, इट इज द लेंथ ऑफ द वेल्ड प्रोव्हाइडेड ॲट द प्लेट, कुठे, एंड ऑफ द प्लेट, टू रिलीव्ह, काय म्हणायचं, टू रिलीव्ह हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ॲट एंड. ठीक आहे.
अजून डेफिनेशन परफेक्ट देण्यासाठी कसं म्हणतो बघा, इट इज द लेंथ ऑफ वेल्ड इक्वल टू दी टू टाइम ऑफ साईज ऑफ वेल्ड. काय लागा, इट इज द लेंथ ऑफ वेल्ड विच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ साइज ऑफ वेल्ड प्रोवाइडेड ॲट द एंड ऑफ द प्लेट वेअर हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इज. कळालं का, किंवा टू रिलीव्ह द हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ॲट द एंड इज कॉल्ड ॲज अ एंड रिटर्न. एकदम बढिया सांगितलं. हे बघा, इट इज द लेंथ ऑफ द वेल्ड इक्वल टू दी टू टाइम ऑफ साइज ऑफ वेल्ड प्रोवाइडेड ॲट द एंड वेअर टू रिलीव्ह द हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ॲट द एंड. आलं का लक्षामध्ये, त्याला बोलतात एंड. लिहिताना काही ना काही लिहिणार की नाही. चला, एंड रिटर्न किती असतो, 2s. किती असतो, 2s. बघा आता एक स्पेसिफिकेशन आहे काय, एंड रिटर्न शुड नॉट बी लेस दॅन ट्वाइस ऑफ द साईज ऑफ वेल्ड. काही बी उद्या एंड रिटर्न देत आहे ना, पण साईज ऑफ वेल्डच्या दुप्पट करून त्याच्यापेक्षा कमी असायला नको. म्हणजे हे म्हणतोय बघा, ही प्लेट आहे टू ट्वाइस ऑफ एसपेक्षा कमी असायला नको असं बोलतोय. हे स्पेसिफिकेशन आहे. लॅप लेंथ कोणाला बोलतात बघा, लॅप लेंथ म्हणजे काय, हे बघा ही एक प्लेट आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट आहे बरं का. हे दोघं प्लेटला तुम्ही काय करता, ओव्हरलॅप करून ठेवले ना, तर याला बोलतात ओव्हरलॅपिंग लेंथ. याला बोलतात, हे काय ओव्हरलॅप करून ठेवले ना, तर ज्या लांबीवरती तुम्ही त्या दोन प्लेटला ओव्हरलॅप केले त्याला बोलतात लॅप लेंथ. तर मग आता लॅप लेंथबद्दल काय म्हणतात बघा, इट इज द लेंथ निडेड फॉर द ओव्हरलॅपिंग टू प्लेट दे लाईक अ सिंगल मेंबर. कळलं का, तुम्ही दोन प्लेटला एका प्लेट एकमेकावर ठेवून सिंगल मेंबर बनवताय ना, मग जेवढं ओव्हरलॅप झालेलं आहे ती लांबी म्हणजे ओव्हरलॅपिंग लेंथ ना, लॅप लेंथ. अरे यार, आता हे सध्या किती आहे, हे या वहीवरती किती ओव्हरलॅप झालं, इथून तिथपर्यंत पट्टीने मोजा ना, ही झाली लॅप लेंथ. नाही समजली, हा मोबाईल उचलून इथं ठेवून दिला, किती लांबीला ओव्हरलॅप झाला, हे इथून तिथपर्यंत ओव्हरलॅप झाला आहे, ही झाली लॅप लेंथ. समजतंय का, ओव्हरलॅप झालेलं. मग त्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आता बघा, इट इज द लेंथ निडेड टू ओव्हरलॅपिंग द टू स्टील प्लेट. दोन स्टीलच्या प्लेटला ओव्हरलॅप करण्यासाठी जेवढी लेंथ तुम्हाला द्यावी लागेल, इट इज द लेंथ प्रोव्हाइडेड टू ओव्हरलॅप द टू स्टील प्लेट. कळालं, दोन स्टीलच्या प्लेटला ओव्हरलॅप करण्यासाठी जेवढी लांबी द्यावी लागत असते जेणेकरून तो एक सिंगल मेंबर म्हणून ऍक्ट करावा, जेणेकरून तो एक सिंगल मेंबर. त्याला काय बोलून देतो आपण, त्याला बोलून देतो आपण लॅप लेंथ. बरं, स्पेसिफिकेशन काय आहे बघा, जर लॅम्प लेंथ तुम्हाला द्यायचं असेल तर लॅप लेंथ लक्षात घ्या, मी इथं लिहून देतो त्याचं दिलेले. तो डिफिनेशन काय आहे ना, लेंथ निडेड टू ओव्हरलॅप द टू स्टील प्लेट सो दॅट दे ऍक्ट लाईक अ सिंगल मेंबर. आता स्पेसिफिकेशन काय आहे, कोणत्याही हालतमध्ये मिनिमम लॅप लेंथ जो आहे तो लेस दॅन 4 टाइम ऑफ द थिकनेस ऑफ थिनर पार्ट और 40 mm विच इज मोर. म्हणजे हे जे लिहिले ना स्पेसिफिकेशन, हे वाक्यामध्ये न लिहिता असं लिहा लॅप लेंथसाठी. तो लॅप लेंथ, कोणती लॅप लेंथ म्हणतोय मी, मिनिमम लॅप लेंथ. कोणती, मिनिमम लॅप लेंथ शुड बी 40 mm और 40 + 40. बघा 40 ऑफ द थिनर पार्ट जॉईंट और 40 mm. म्हणजे बघा 40 mm और 40, म्हणजे थिकनेस. हे बघा 40 mm किंवा 4 टाइम ऑफ थिकनेस ऑफ टी मिनिमम. थिनर म्हणजे काय, थिकनेस, पातळ म्हणजे मिनिमम. आलं का, तो 40 mm किंवा 4 टाइम ऑफ टी या दोघांपैकी जो मोर असेल, मोर तेवढी आपली लॅप लेंथ असायला पाहिजे. स्पेसिफिकेशन हे लिहून यायचं आहे. आणि एंड रिटर्नचं कसं लिहायचं आहे, एंड रिटर्नचं स्पेसिफिकेशन काय, शुड नॉट लेस दॅन 2 टाइम ऑफ एस. कळालं का, वेअर एस इज द साईज ऑफ वेल्ड असं लिहायचं आहे तुम्हाला. समजलं का, तो हे झाला आपला